ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. नमस्कार, मी वैभव प्रधान. स्पीड न्यूज लाईव्ह 24 मध्ये 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुकनायकाला मानवंदना या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत करतो. हल्ली बाबासाहेब आंबेडकर हा शब्द परवलीचा झाला आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे हे राजकीय पक्ष आणि राजकीय संघटना आपलेच असे म्हणतात. मग बाबासाहेब आंबेडकर नेमकं कोणाचे? बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास काय? बाबासाहेब आंबेडकरांचा लढा कोणासाठी होता आणि बाबासाहेब आंबेडकरांचा विचार काय, हे आज आपण या कार्यक्रमातून जाणून घेणार आहोत. आज आपल्यासोबत आहेत आंबेडकरी चळवळीचे विचारवंत, अभ्यासक, महाराष्ट्रातील ख्यातनाम वक्ते माननीय डॉक्टर शरद गायकवाड सर. माननीय शरद गायकवाड सरांचं मी स्पीड न्यूज लाईव्ह 24च्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. धन्यवाद सर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगामध्ये आपल्या बुद्धी सामर्थ्यानं अजरामर झाले आणि हे अजरामर होण्यापाठीमागचं कारण म्हणजे त्यांचं ग्रंथप्रेम. त्या ग्रंथामुळं ते अजरामर झाले. तर बाबासाहेबांच्या ग्रंथाविषयी आणि ग्रंथप्रेमाविषयी तुम्ही काय सांगाल? सुरुवातीला महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार, कार्य, युगप्रवर्तक तत्वज्ञान आणि त्यांच्या स्मृतींना या 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करतो. स्पीड न्यूज 24 लाईव्ह या कोल्हापूर चॅनेलच्या वतीनं आज बाबासाहेबांना मानवंदना केली जाते. या चॅनेलला सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ग्रंथप्रेम किंवा वाचनाचा त्यांचा छंद या अनुषंगानं जो मला आपण प्रश्न विचारला, त्या प्रश्नाच्या अनुषंगानं मी एवढंच सांगेन, संक्षेप रूपानं सांगेन, सिम्बॉल ऑफ नॉलेज असं बाबासाहेबांचं वर्णन जागतिक पातळीवर, आंतरराष्ट्रीय पातळीवर केलं जातं. फादर ऑफ मॉडर्न इंडिया इज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हटलं जातं. जागतिक तत्ववेत्ते, कामगार नेते, विचारवंत, दीन दुबळ्या शोषित समूहाचे नेते म्हणून बाबासाहेबांची ख्याती आहे. परंतु हे बाबासाहेब कसे घडले? तर ग्रंथामुळे घडले. ते ज्ञानाचा अथांग सागर आहेत. MA, PhD, PSc, LLD, बाराट लॉ, लंडन, डिलीट यासारख्या पदव्या जगभरातल्या वेगवेगळ्या महत्वाच्या अशा विद्यापीठामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपादित केल्या. वाचन, लेखन, मनन आणि चिंतन हाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ध्यास आणि श्वास होता. आणि म्हणून बाबासाहेब हे असं एकमेव व्यक्तिमत्व आहे की सर्वसामान्य माणसं स्वतःसाठी घर बांधतात, मुलाबाळांसाठी, संसारासाठी, नातेवाईकांसाठी आणि गरज म्हणून घर बांधतात. परंतु माझ्याकडे असलेली ग्रंथसंपदा, पुस्तकं ती ठेवण्यासाठी, ग्रंथांसाठी घर बांधणारे जगातले एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. मुंबईतल्या दादर परिसरात राजगृह नावाचं घर त्यांनी बांधलं. ते फक्त आणि फक्त ग्रंथ ठेवण्यासाठी, ग्रंथांसाठी घर बांधणारे बाबासाहेब आंबेडकर आहेत. आणि म्हणून लहानपणी तर त्यांच्या बहिणीचे दागिने गहाण टाकून महान ज्ञान मिळवण्यासाठी ग्रंथ वाचणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. आणि बालपणी त्यांना वाचनाचा छंद सुभेदार रामजी आंबेडकरांनी दागिने गहाण ठेवून त्यांना पुस्तकं आणून दिलेली आहेत. हे त्यांचं ग्रंथप्रेम आहे. बाबासाहेबांच्या मुंबईतल्या घरी जवळजवळ 73,000 ग्रंथ त्यांच्या संग्रही होते. आणि दिल्लीमध्ये
एक होर्डिंग एव्हेन्यू, वन होर्डिंग एव्हेन्यू अशा पद्धतीचा त्यांचं जो निवासस्थान होतं, तिथं काही ग्रंथ होते ते कायदा मंत्री असताना. तर 26 अलीपूर रोड या ठिकाणी ते राहत होते. त्याच ठिकाणी त्यांचं महापरिनिर्वाण 6 डिसेंबरला झालं. दिल्लीच्या घरी त्यांच्याकडे 22,000 ग्रंथ होते आणि हे सारेच्या सारे ग्रंथ राजकारण, इतिहास, कायदा, अर्थशास्त्र, धर्मशास्त्र, तत्वज्ञान, युद्धशास्त्र, संस्कृत, हिंदी, त्याचबरोबर समाजशास्त्र, बौद्ध, पाली, मराठी या भाषाबरोबर हिस्ट्री ऑफ द वर्ल्ड अशा सर्व विषयांना स्पर्श करणारे जगभरातले मोठमोठ्या मान्यवर लेखकांचे ग्रंथ बाबासाहेबांच्या संग्रही होते. असा हा ज्ञानसागर सर तुम्ही म्हणालात, तर हा असा हा ज्ञानसागर भारतीय राज्यघटनेचा मसुदा समितीचा अध्यक्ष झाला. मग त्या भारतीय राज्यघटनेनं स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ही तत्व देऊन भारत समतेचा लोकशाही प्रधान देश म्हणून आज भारताला जगामध्ये गणलं जातं. तर या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर होते. मग मला सांगा की या भारतीय राज्यघटनेनं नेमकं भारत देशाला दिलं काय? खरं तर बाबासाहेब आंबेडकरांना देशानं काय दिलं तर अस्पृश्यतेची दाहकता दिली, अपमानच दिला. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी या भारत देशाला सिद्धार्थ गौतम बुद्ध यांचा धम्म आणि राज्यघटना ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारत देशाला दिलेल्या 2 राष्ट्रीय देणग्या आहेत आणि त्या चिरंजीव आहेत. पूर्वी बामणा घरी लिहणं, कुणब्या घरी दाणं आणि मांगा महारा घरी गाणं अशी एक ग्रामीण प्रचलित म्हण होती. ज्ञानाचं अधिष्ठान ठराविक लोकांच्याकडे होतं, शेती व्यापार ठराविक लोकांच्याकडे होता आणि मनोरंजनाचं काम हे कुसाबाहेरचा समाज करत होता. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी, फुले शाहू आंबेडकर ज्यांना आपण म्हणतो, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सिद्धार्थ गौतम बुद्ध, संत कबीर आणि महात्मा फुलेंचा विचार अनुसरून असे 3 गुरु मानून बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटना लिहिली. खरं तर घटना समितीमध्ये 7 सदस्य होते. त्यातले 2 राजीनामा देऊन बाजूला गेले, एकाचा मृत्यू झाला. त्याचबरोबर 1 जण परदेशात होता, 1 आजारी पडला आणि 1 स्वतःच्या राजकीय चळवळीमध्ये व्यस्त झाला. असे 6चे 6 सदस्य वेगवेगळ्या कारणानं बाजूला गेले आणि उरले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि मग बाबासाहेब आंबेडकरांनी दिवसाचे 24 तास त्यातले 23 तास अखंड वाचन, लेखन, मनन, चिंतन करून 2 वर्ष 11 महिने 18 दिवसांच्या कालावधीत भारताला राज्यघटना दिली. आणि राज्यघटनेनं काय घडलं तर पूर्वीची आदिलशाही होती, मोगलाई होती, पेशवाई होती, कुतुबशाही होती आणि ब्रिटिशांचा काळ त्याला अंगलाई म्हणूया आपण. या सगळ्या शाह्या नेस्तनभूत झाल्या, राजेशाही नष्ट झाली आणि लोकांनी लोकांकरवी लोकांसाठी चालवलेलं राज्य, डेमोक्रेसी इज द पीपल, ऑफ द पीपल अँड बाय द पीपल ज्याला म्हणतात, असं लोकशाही राज्य प्रणाली ही बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळं भारत देशात अस्तित्वात आली. राजेशाही, हुकुमशाही, पेशवाई नष्ट झाली आणि लोकशाही अस्तित्वात आली. हे भारतीय राज्यघटनेचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे. खरं तर अमेरिकेची राज्यघटना ही 7 कलमांची आहे, कॅनडाची 147 कलमांची आहे, ऑस्ट्रेलियाची 128 कलमं आहेत, दक्षिण आफ्रिकेची 153 कलमांची राज्यघटना आहे, चीनची 106 कलमांची राज्यघटना आहे. परंतु भारताची राज्यघटना ही 395 कलमं आणि 8 परिशिष्ट, 22 विभाग अशी मिळून जगातली सर्वात मोठी लोकशाहीवादी आणि एक आदर्श अशी राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भारत देशाला दिली. आणि या राज्यघटनेनं, भारत हा विविधतेनं नटलेला देश आहे, म्हणजे जात, धर्म, पंथ, लिंग, संप्रदाय अशा अनेक विभागात विभागलेला. आपण त्यावेळेपासून आजची जर म्हटलं तर 138-140 कोटीच्या आसपासची लोकसंख्या आणि विविध जाती धर्मात आचरण करत असलेली ही भारताची लोकसंख्या, एवढ्या
125-150 कोटी लोकांना एकत्र ठेवण्याचं काम गेली 70 वर्षात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतीय संविधानानं ही किमया केलेली आहे. आणि म्हणून भारतीय राज्यघटना ही जगातली सर्वात आदर्श अशी राज्यघटना आहे. त्या राज्यघटनेचं वैशिष्ट्य असं की एक व्यक्ती एक मत आणि एक मत एक मूल्य ही संकल्पना भारतीय राज्यघटनेनं जगाला दिलेली आहे, भारत देशाला दिलेली आहे. आणि म्हणून घटनेसमोर सर्वजण समान हा भारतीय राज्यघटनेचा प्रमुख असा एक भाग आहे. आणि म्हणून भारतीयत्व हेच खरं राष्ट्रीयत्व. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना हाच खरा या भारत देशाचा राष्ट्रीय धर्मग्रंथ आहे, राष्ट्रीय ग्रंथ आहे असं आपण म्हणू शकतो. आणि म्हणून की घटनेसमोर सर्वजण समान आहेत आणि म्हणूनच बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकाला समतेचं स्वातंत्र्य दिलं. त्या समानतेतूनच माणूस घडला. मग बाबासाहेबांना गुरु मानणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असं म्हणतात की जगबदल घालून घावं सांगून गेले मज भीमराव. आणि ही आरोळी देऊन त्यांनी परिवर्तनाचा जागर केला. त्या परिवर्तनातून अनेक विचारवंत समाजसुधारक घडले, अनेक लेखक घडले. त्यापैकी सर तुम्ही एक. तर या भारतीय राज्यघटनेच्या स्वातंत्र्यानं आणि बाबासाहेबांच्या मुळे तुमच्यात नेमका कोणता बदल झाला आणि तुम्ही कसे घडलात? खूप चांगला प्रश्न आपण मला विचारलात. या निमित्तानं मी आपल्या सर्वांना सांगेन की पशुतुल्य जीवन हजारो वर्ष इथल्या SC, ST, NT, VJNT, OBC यांच्या वाट्याला होतं. माणूस असून माणसासारखं त्यांना वागवलं जात नव्हतं. इथली एक जात व्यवस्था, वर्ण व्यवस्था, विषमतावादी हे भारतीय समाज व्यवस्थेचं एक व्यवच्छेदक असं लक्षण आहे की इथं विषमतावादी, जातीयवादी मानसिकतेचे लोक राज्यकर्ते होते. त्याला काही सन्माननीय अपवाद हे सम्राट अशोक आहेत, सिद्धार्थ बुद्ध आहेत, छत्रपती शिवाजी महाराज आहेत, छत्रपती संभाजी महाराज आहेत. आणि अलीकडच्या काळामध्ये गेल्या 2 दशकापूर्वी राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि बडोदा नरेश सायजीराव गायकवाड हे राज्यकर्ते वगळता या देशामध्ये एक सनातनी प्रतिगामी अशी शक्ती राज्य करत होती. आणि काही अंशी आजही ती प्रबल होताना किंबहुना कधी नव्हे ती आज अधिक प्रबल होताना दिसते आहे. अशा काळामध्ये या बहुजन समाज ज्याला आपण म्हणतो तो 4 वेद, 6 शास्त्र आणि 18 पुराण यांच्या मुळे बंदिस्त झाला होता. त्याचं व्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेतलं गेलं होतं. म्हणून अनिष्ट रूढी, प्रथा, परंपरा, चालीरीती, अंधश्रद्धा आणि व्यसनाधीनता या सर्व ज्याला आपण मूळ निवासी म्हणू, बहुजन म्हणू, वंचित म्हणू अशा उपेक्षित 12 बलुतेदार, 18 पगड जाती जमाती, भटकी मुक्त आणि आदिवासींच्या मध्ये होत्या. माझे आजोबा पोतराज होते, माझे वडील पोतराज होते, माझे चुलते पोतराज होते, माझा चुलत भाऊ पोतराज होता. आणि 1972च्या दुष्काळात माझा जन्म झाला. दुष्काळात 13वा ज्याला म्हणतात तसा. आणि मलाही त्या दुष्काळामध्ये कोल्हापूरच्या अंबाबाईला, महालक्ष्मीला पोतराज म्हणून सोडण्यात आलं होतं. म्हणजे ही अंधश्रद्धा आली कुठून? तर ही सगळी ह्या मनुवादी व्यवस्थेनं या बहुजन समाजावर लादली होती. त्याचा मी सुद्धा एक बळी आहे. आणि म्हणून अण्णाभाऊ साठे यांची फकीरा 4थी पास होत असताना किंवा 5वीच्या दरम्यान मी अक्षरांची ओळख झाली आणि अण्णाभाऊ साठेंची फकीरा माझ्या हाती लागली. ती फकीरा कादंबरी वाचून काढली आणि मी ठरवलं की आता समाजावर अन्याय अत्याचार झाला तर लढायचं तर फकीरासारखं, लिहायचं तर बाबासाहेब आंबेडकरांसारखं आणि समाजकार्य करायचं तर महात्मा फुलेंसारखं अशी शपथ घेऊन 5वीच्या आसपास असताना मी डोक्यावरच्या माझ्या जटा सोडवल्या आणि पोतराजाचा आज प्राध्यापक झालो, प्राध्यापकाचा डॉक्टर झालो आणि कदाचित पुढे भविष्यात प्राचार्य होईल. ही सारी किमया ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे. आणि त्याच्या मुळाशी भारताचं संविधान, बुद्ध तत्वज्ञान, फुले शाहू आंबेडकरांचं कार्यकर्तृत्व आणि विशेषत्वानं अण्णाभाऊ साठेंची वाणी आणि लेखणी. कारण ती जी सर्वश्रेष्ठ फकीरा कादंबरी आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या झुंजार लेखणीला ही फकीरा कादंबरी अर्पण केलेली आहे. आणि या लेखणीमुळं आणि फुले शाहू आंबेडकरी तत्वज्ञानामुळं, भारतीय संविधानामुळं
मी पोतराजाचा प्राध्यापक झालो आणि नंतर अनेक पोतराजांच्या मी जटा सोडवल्या, एकटाच बदललो नाही. पोतराजांचा साताऱ्यामध्ये मी हलगी मोर्चा काढला होता, त्याला 125 पोतराज हलगी घेऊन आलेले होते. बाबासाहेब ज्या ठिकाणी शाळेत शिकले पहिलीमध्ये, ती प्रतापसिंह हायस्कूल राजवाडा इथपासून ते साताऱ्याचं जिल्हाधिकारी कार्यालय इथपर्यंत मी पोतराजांचा हलगी मोर्चा काढला ऐतिहासिक अशा स्वरूपाचा. आणि पोतराज प्रथा निर्मूलन राज्यस्तरीय परिषदेचं आयोजन केलं. म्हणजे हे सारं जे घडलं माझ्यात बदल, पोतराजाचा प्राध्यापक होणं, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे. असा हा सर तुमचा प्रवास की पोतराजाचा प्राध्यापक झाला आणि आता तो प्राचार्य पदापर्यंत पोहोचतोय. तर सर, आज तुम्ही ख्यातनाम व्याख्याते म्हणून, आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक म्हणून साऱ्या महाराष्ट्राला परिचित आहात. तर आज प्रस्थापित व्यवस्थेमुळं आपल्याला आज जी आंबेडकरी चळवळ आहे ती वैचारिक साहित्यिक ही जी चळवळ कुठेतरी शांत दिसते किंवा लढाऊ चळवळ शांत दिसते. तर त्या चळवळीला सर तुम्ही काय सांगाल? आंबेडकरी चळवळीकडं अलीकडच्या काळात जर पाहायचं झालं तर मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून त्याच्याकडे असं पाहीन की 90 नंतर जे जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण आलं, त्यामुळे जगभरातल्या सर्व चळवळी या खाऊच्या प्रकरण ज्याला म्हणतो आपण, खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण, यानं विस्कळीत झाल्या, संभ्रमित झाल्या. आपला शत्रू त्याला नीट ओळखता येत नाही. आणि संघटनात्मक आवाज उठवणं, अन्याय अत्याचाराविरुद्ध आवाज उठवणं, यावर एक वेगळ्या पद्धतीचं बंधन आलं गेलं. आणि भारतीय पातळीचा विचार करू जाता संसदेला, कारण भारतीय लोकशाही जी आहे ती 4 स्तंभावर आधारित आहे. पहिला स्तंभ आहे संसद, दुसरा आहे न्यायपालिका, तिसरा आहे प्रशासन आणि चौथा आहे प्रसारमाध्यम. या 4ही स्तंभांच्या काही प्रतिगामी शक्तीमुळं आजची लोकशाही, भारतीय लोकशाही ही शेवटच्या घटका मोजताना दिसते आहे. संसदेला धर्मसंसद हा पर्याय येताना दिसतो आहे. त्याचबरोबर भारताला घटनेनं भारत हे नाव दिलेलं आहे या देशाला, भारतीय राज्यघटनेनं. परंतु भारताला भारत देश, इंडिया असं इंग्रजी नाव आहे. परंतु इंडिया आणि भारत हे न म्हणता हिंदुस्थान म्हटलं जातंय. हे पण एक मोठं भारतीय राज्यघटनेसमोरचं, मोठं आंबेडकरी चळवळी समोरचं आव्हान आहे. आणि म्हणून हा तिरंगा झेंडा प्रत्येकाची शान आणि बाण असला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांची भारतीय राज्यघटना ज्या वेळेला आपण त्याच्यावर ग्रामपंचायतीच्या सदस्यापासून देशाचं सर्वोच्च पद राष्ट्रपती इथपर्यंतची वाटचाल करतो आणि 140 कोटींची ही लोकसंख्या गेली 70 वर्षे एकसंघ आहे. तर बाबासाहेब आंबेडकरांची घटना जर आपण आचरण करतो तर आपण सर्वजण भारतीय हे आंबेडकरवादी असायला पाहिजे होतं. पण ते तसं होताना दिसत नाही. आणि म्हणून आंबेडकरी चळवळ आज एका वेगळ्या टप्प्यावरून वाटचाल करताना दिसते आहे. आणि म्हणून आरक्षणाचा प्रश्न असेल, भारतीय राज्यघटनेचं बोधवाक्य आहे सत्यमेव जयते, त्याच्यात बदल घडताना दिसून येतोय आपल्याला. म्हणजे हळूहळू घटनाच निकाली काढण्याची प्रक्रिया ह्या मनोवादी, प्रतिगामी, सनातनी शक्तीकडून गतिमान होताना दिसते आहे. मनूचा पुतळा बसवणं आणि दलितांच्यावरचे वाढते अन्याय अत्याचार केवळ बिहार, उत्तर प्रदेश नव्हे तर तमिळनाडू, केरळ आणि सर्वच देशभर अलीकडच्या काळात वाढताना दिसत आहेत. जात्यांत, वर्गांतचं स्वप्न ज्या महापुरुषांनी पाहिलं तिथं जात बळकटीकरण केली जाते आहे. आणि म्हणून समताधिष्ठित समाज निर्माण व्हावा हे जे बुद्ध, चार्वाक, फुले, शाहू, आंबेडकर या सर्व महापुरुषांचं स्वप्न होतं ते समताधिष्ठित समाज निर्मितीचं होतं, जातीअंताचं होतं, वर्गांताचं होतं, वर्ण अंताचं होतं. ते काहीसं धुसर होताना दिसत आहे. आणि म्हणून ही आंबेडकरी चळवळ अधिक गतिमान होणं, सक्षम होणं, व्यापक होणं, परिपक्व होणं मला वाटतं जास्त गरजेचं आहे. चळवळ थांबली असं नव्हे, परंतु ज्या पद्धतीनं ती गतिमान व्हायला पाहिजे ते होताना आज दिसत नाही. आणि म्हणून जे लोकप्रतिनिधी आंबेडकरी चळवळीतून पुढे गेलेले आहेत
त्यांची इच्छाशक्ती दलितांच्यावरच्या, वंचितांच्या, उपेक्षितांच्यावरच्या अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध आवाज उठवण्याची, संसदेत असेल, विधानसभा आणि लोकसभेत असेल, तर तो आवाज आज क्षीण होताना दिसतो आहे. आणि म्हणून एका वेगळ्या टप्प्यावर आंबेडकरी चळवळ आलेली आहे. तरीही काही सन्माननीय अपवाद याच्यामध्ये आहेत, सन्माननीय नेते आहेत. मला वाटतं समान प्रश्नावर आणि किमान मुद्द्यावर समविचारांनी, मग ते डावे असतील, समाजवादी असतील, आंबेडकरवादी असतील, फुलेवादी असतील, या सर्व पुरोगाम्यांनी एकत्र येऊन या प्रतिगामी शक्तीविरुद्ध लढा देणं आणि जातीयांत करणं, वर्गांत करणं, वर्णांत करणं आणि समताधिष्ठित समाज निर्माण करणं हे स्वप्न महापुरुषांचं साकार करायला हवं. हे मला वाटतं बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं आपण आपापल्या परीनं आपल्या आयुष्यातला वेळ, बुद्धी, पैसा, हुनर, कौशल्य खर्च करून व्यवस्था परिवर्तनाचा लढा आपण सर्वांनी गतिमान करायला हवा. हीच मला वाटतं त्या आंबेडकरी चळवळीचं आद्य कर्तव्य आहे आणि ते त्यांनी या महापुरुषांचा वसा आणि वारसा पुरोगामित्वाचा कृतिशीलपणे दैनंदिन जीवन व्यवहारामध्ये आचरण करायला हवा असं मला वाटतं. धन्यवाद सर. तुम्ही स्पीड न्यूज लाईव्ह 24 मध्ये आलात. अगदी बाबासाहेब आंबेडकरांच्या ग्रंथप्रेमांपासून ते बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ कोणत्या टप्प्यावर आहे आणि ती कशा पद्धतीने चालवली पाहिजे, बाबासाहेबांचं राज्यघटनेतलं कार्य आणि ती राज्यघटना नेमकी भारत देशासाठी कशी आहे, ती राज्यघटना भारत देशाला कशा पद्धतीनं तारू शकते, हे आज तुम्ही सर तुमच्या शब्दातून सांगितलं. तुम्हाला भावी वाटचालीसाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 परिवारातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर. धन्यवाद. सर्वांना धन्यवाद. धन्यवाद. जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत. विश्वास, शुद्धता आणि आपुलकीचा अखंड वारसा. 1989 पासूनची सुवर्ण परंपरा. चोख सोन्याचे हॉलमार्क दागिने योग्य मजुरीच्या दरात. HS कालेकर ज्वेलर्स, न्यू गुजरी, कोल्हापूर.